हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण आयनिक इक्विलिब्रियमची आपली जर्नी पुढे कंटिन्यू करणार आहे. बघा आता आपण आज काय डिस्कस करायचं आहे, तर आज आपण लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरीनुसार ऍसिड अँड बेसिसचे डेफिनेशन बघणार आहे. लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरी बघणार आहे आज आपण. लॉरी ब्रॉन्स्टेड थिअरीनुसार ऍसिड म्हणजे काय आणि बेस म्हणजे काय हे आपण डेफिनेशन चेक करणार आहे. आपण अरेनियस थिअरीनुसार बघितले द कंपाउंड which produces H plus ion when dissolved in water is called as acid and the compound which produces OH minus ion when dissolved in water is called as a base. तीच जी काय ऍसिड बेसची डेफिनेशन्स होती थोड्याफार फरकाने तशीच आणि इम्प्रूव्ड डेफिनेशन कशामध्ये आलेली आहे लॉरी ब्रॉन्स्टेड मध्ये. इम्प्रूव्ड अशा अर्थाने की इथं फक्त आपण प्रोटॉनच्या बाबतीत बोलणार आहे. प्रोटॉनच्या बाबतीत बोलणार आहे म्हणजे काय, अकॉर्डिंग टू द अरेनियस थिअरी ऍसिड इज द सबस्टन्स which can donate प्रोटॉन. हा काय करतो, प्रोटॉन डोनेट करतो. प्रोटॉन म्हणजे कोण, तर H प्लस. H प्लस डोनेट करणारा प्रोटॉन, सॉरी H प्लस डोनेट करणारा ऍसिड. आणि या थिअरीनुसार बेस कोणाला म्हणायचं, तर बेस इज द कंपाऊंड विच कॅन ऍक्सेप्ट द प्रोटॉन. म्हणजे H प्लस घेणारा बेस देणारा ऍसिड. लॉरी ब्रॉन्स्टेडनं काय सांगितले बघा, H प्लस म्हणजे कोण, प्रोटॉन. प्रोटॉन देणारा ऍसिड घेणारा बेस. दोन्हीच्या दोन्ही डेफिनेशन इट इज रिलेटेड टू द प्रोटॉन ओनली. आपण अरेनियस थिअरी मध्ये पाहिलं होतं की H प्लस प्रोड्यूस करणारा ऍसिड, OH मायनस प्रोड्यूस करणारा बेस. आलं लक्षात. पण इथं काय, दीज द डेफिनेशन्स आर रिलेटेड टू ओनली प्रोटॉन्स, म्हणून हे थोडेसे इम्प्रूव्ड वाटतात की एकच कन्सेप्ट काय करायचं, एकच आपण लॉजिक सगळ्या दोन्हीला लावता येईल आपल्याला. एक्झाम्पल काय बघूया आपण. एक्झाम्पल मध्ये HCl रिॲक्ट्स विथ H2O, इट विल प्रोड्यूस काय तयार होईल बघा. हा HCl ह्याला एक प्रोटॉन देईल H3O प्लस अँड Cl मायनस तयार होईल. याच्यामध्ये काय केलंय बघा, तुम्ही जर बारकाईनं ही रिॲक्शन पाहिली तर तुमच्या असं लक्षात येईल HCl न स्वतः मधला प्रोटॉन म्हणजे H प्लस वॉटरला दिला, म्हणजे हा कोण आहे, ऍसिड. ह्या वॉटरने H प्लस घेतला म्हणजे हा कोण झाला तुमचा बेस. आलं लक्षात. सी दिस इज द प्रोटॉन डोनर वेर एज दिस इज अ प्रोटॉन ऍक्सेप्टर. आलं लक्षात. मग प्रोटॉन देणारा ऍसिड, प्रोटॉन घेणारा बेस. ह्याच्यापासून हायड्रोनियम आणि क्लोराइड असे दोन आयन तयार झाले. आता अजून एक एक्झाम्पल घेऊ बघा. NH3 when combined with water it will produce काय तयार होईल, NH4 प्लस प्लस OH मायनस. अमोनिया जेव्हा वॉटर सोबत कंबाईन होईल, वॉटर स्वतः मधला प्रोटॉन ह्याला देणार, कुणा याला म्हणजे कोणाला, अमोनियाला देणार. अमोनिया तो प्रोटॉन घेणार आणि अमोनियम आयन तयार होणार. तुम्ही म्हणाल अमोनिया आता प्रोटॉन घेणार कसा, तर अमोनियाचा जो काही नायट्रोजन असतो त्याच्यावर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते, आपण 11वीत पाहिलेला आहे. ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ह्यातला H प्लस घेऊ शकते आणि अमोनियम आयन तयार होणार आहे. अमोनियम आयन जेव्हा तयार होणार आहे त्यावेळेला अमोनियानं प्रोटॉन घेतलेला असणार आहे. जेव्हा प्रोटॉन घेतला जातो, सी दिस इज कॉल्ड ॲज अ बेस. या वॉटरनं प्रोटॉन दिला, that's why this water is called as a acid according to the Lowry Bronsted concept. परंतु एक ध्यानात घ्या, इथं वॉटर बेस आहे, इथं वॉटर ऍसिड आहे. याचा अर्थ काय, वॉटर जेव्हा हायड्रोजन HCl सोबत कंबाईन होतो तेव्हा HCl ची प्रोटॉन देण्याची टेंडन्सी जास्त राहते, पण हाच वॉटर जेव्हा अमोनिया सोबत कंबाईन होतो ह्या अमोनियाची प्रोटॉन घेण्याची टेंडन्सी जास्त आहे. इन अदर वर्ड्स आपण असं पण म्हणू शकतो या वॉटरची इलेक्ट्रॉन नाही प्रोटॉन घेण्याची टेंडन्सी जास्त आहे, या वॉटरची प्रोटॉन देण्याची टेंडन्सी जास्त आहे. आलं लक्षात. मग आता काय केलं आपण, हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि अमोनियाची दोन्हीची रिॲक्शन आता आपल्याला बघायची आहे. रिॲक्शन्स लिहून घेतले असतील तुम्ही. बघा HCl प्लस NH3 गिव्स, हा इलेक्ट्रॉन इथं दिला गेला, इलेक्ट्रॉन कसं येत आहे तोंडात सारखं. यातला प्रोटॉन HCl मधला प्रोटॉन अमोनियाने घेतला, अमोनियम आयन आणि क्लोराइड आयन असे दोन तयार झाले. मग यात ऍसिड कोण, बेस कोण, हा बघा प्रोटॉन डोनर आहे. सी दिस इज ऍसिड, हा प्रोटॉन ऍक्सेप्टर आहे. दिस इज कॉल्ड एज युअर बेस. आलं लक्षात. आता ऍसिड आणि बेसचे एक्झाम्पल्स बघा. जसं अरेनियस थिअरी मध्ये आपण ऍसिड आणि बेसिस बघितले, आपण काय करूया, ऍसिड तर H प्लस देणार असतो, पण बेसच्या बाबतीत इथे खूप गंमत असते. बेस काय गंमत काय असते, बेस दोन प्रकारचे असतात.
दोन प्रकारचे म्हणजे काय, इथं लॉरी ब्रॉन्स्टेड नुसार बेस म्हणजे कोण आहे, तर जो प्रोटॉन घेणार आहे. प्रोटॉन घेण्यासाठी त्याच्यावर चार्ज पाहिजे. चार्ज कुठला पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे. म्हणजे बेस अकॉर्डिंग टू द लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट इज द कंपाऊंड विच ऍक्सेप्ट्स द प्रोटॉन. प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो म्हणून त्याला आपण बेस म्हणतो. आणि हा प्रोटॉन ऍक्सेप्ट करण्यासाठी एकतर त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज पाहिजे किंवा त्याला इलेक्ट्रॉन रीच पाहिजे, त्याच्यावर इलेक्ट्रॉन जास्त पाहिजे. मग हे बेस असतो तो दोन प्रकारचा असू शकतो. एक म्हणजे निगेटिव्हली चार्जड स्पेसिस, इथं आपण एक्झाम्पल डिस्कस करतोय बघा, किंवा न्यूट्रल स्पेसिस की ज्याच्याकडे स्वतःकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत, त्याला आपण इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस सुद्धा म्हणू शकतो. आता ह्या निगेटिव्हली चार्ज स्पेसिस म्हणजे जे बेस एक्झाम्पल्स आहेत ते कुठले कुठले असू शकतात बघा. इथं Cl मायनस असू शकतो, S2 मायनस असू शकतो, HSO4 मायनस असू शकतो, SO4 मायनस असू शकतो, HCO3 मायनस असू शकतो, परत CO3 मायनस असू शकतो, PO4 मायनस असू शकतो, HPO4 मायनस असू शकतो, H2PO4 मायनस, HSO4 झाला, ClO3 मायनस असू शकतो. अजून काय घेऊ शकतो आपण, O2 मायनस असू शकतो. See, these are the examples of the negatively charged species which can act as a proton acceptor. हे काय करू शकतात, प्रोटॉन तुमच्या एक्सेप्ट करू शकतात, म्हणून याला आपण काय म्हणणार आहे, लॉरी ब्रॉन्स्टेड बेस. आता काही न्यूट्रल स्पेसिस असतात. न्यूट्रल स्पेसिस म्हणजे काय बघा, अमोनिया. अमोनियाला बेस का म्हणायचं, तर अमोनियाचं जर तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं तर ते असं असतं बघा, इकडे एक नायट्रोजन, इकडे एक हायड्रोजन, इकडे एक हायड्रोजन आणि इथे एक लोन पेअर असते. जर तुम्ही अमोनियाचं स्ट्रक्चर एक्झॅक्टली आपण 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर केमिकल नेचर ऑफ केमिकल बॉन्ड मध्ये पाहिलेलं तर बघा हे स्ट्रक्चर असं होतं का बघा. आणि इथं वर एक ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय करू शकते, कुठल्या तरी एखाद्या कंपाऊंड कडून H+ ऍक्सेप्ट करू शकते. दॅट्स व्हाय दिस इज कॉल्ड ॲज अ बेस. पण ह्याच्यावर स्वतःवर कुठला चार्ज नाही, इलेक्ट्रॉन आहे चिल्लर पण स्वतःवर चार्ज कुठला नाही. दॅट्स व्हाय दिस इज कॉल्ड ॲज अ न्यूट्रल स्पेसिस. अजून एक एक्झाम्पल कोणाचं असू शकतं, अल्कोहोल. अल्कोहोल हे सुद्धा काय असतात, बेस असतात. का तर अल्कोहोलचा जो ऑक्सिजन असतो त्याच्यावर लोन पेअर असते, ही लोन पेअर प्रोटॉन घेऊ शकते. दॅट्स व्हाय दीज आर कॉल्ड ॲज अ न्यूट्रल बेसेस अकॉर्डिंग टू द लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट. लक्षात आलं. आता हे जे बेसेस असतात त्यांच्या काही प्रॉपर्टीज असतात. प्रॉपर्टीज म्हणजे इथे थोडीशी एक ट्रिक येते, की ट्रिक इन द सेन्स थोडासा गोंधळ आहे, की एक कंपाऊंड असेल तर ते बेस म्हणून पण काम करतं, बेस म्हणून पण काम करतं आणि ते ऍसिड म्हणून पण काम करतं. ते कसं काम करतं बघा. एक एक्झाम्पल कशाच घ्या, HCO3 चे एक्झाम्पल घेऊया. HCO3 मायनस. आता इथं मी आपण लिहिलं होतं की दिस इज द बेस. का बेस आहे, तर निगेटिव्हली चार्ज स्पेसिस आहे. हा काय करू शकतो, प्रोटॉन घेऊ शकतो. समजा यानं काय केला, प्रोटॉन म्हणजे H+ ऍक्सेप्ट केलाच तर ह्याचं कन्वर्जन कशात होईल बघा, H2CO3 मध्ये. आता ह्याचं कन्वर्जन H2CO3 मध्ये जर झालं तर दिस इज द बेस. हा काय म्हणून काम करणार तुमचा, इथं इकडे दिस होईल ऍक्शन. दिस म्हणजे कोण, हा इथं लिहा काय काम करतो, बेस म्हणून. हाच HCO3 मायनस जर आपण घेतला तर यातला हा H+ पण कुणाचा तो देऊ शकतो. म्हणजे हा काय करू शकतो, प्रोटॉन डोनेट पण करू शकतो. यानं जर प्रोटॉन डोनेट केला तर राहिलं काय तुमचं CO3 मायनस. मग याने H+ डोनेट केला म्हणून ह्याला आपण काय नाव देणार आहे, ऍसिड. आता बघा ही निगेटिव्ह चार्ज स्पेसिस आहे, बेस म्हणून पण ऍक्ट झाली, ऍसिड म्हणून पण ऍक्ट झाली. अजून एक स्पेसिसचं एक्झाम्पल घ्या, HSO4 मायनस. आता ह्या HSO4 मायनस चार्ज आहे, यानं जर प्रोटॉन, हा प्रोटॉन घेऊ शकतो, प्रोटॉन काय करणार आहे, हा ऍक्सेप्ट करणार आहे. जर प्रोटॉन ऍक्सेप्ट केलं तर याचं कन्वर्जन H2SO4 मध्ये होईल. आणि हा HSO4 मायनस स्वतः मधला हा प्रोटॉन तो देऊ पण शकतो. इट विल ऍक्ट ऍज अ प्रोटॉन डोनर किंवा इट विल डोनेट द प्रोटॉन अँड इट विल फॉर्म SO4 मायनस. हा HSO4 प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो म्हणून हा झाला काय झाला तुमचा बेस. हा प्रोटॉन देतो म्हणून हा काय झाला ऍसिड. आता बारकाईने बघा ह्या दोन्ही स्पेसिस एकच आहेत, ह्या दोन्ही स्पेसिस एकच आहेत, पण एका ठिकाणी बेस म्हणून काम करते, एका ठिकाणी ऍसिड. बेस ऍसिड म्हणजे एकच स्पेसिस
ऍसिड म्हणून पण काम करते आणि बेस म्हणून पण काम करते. द कंपाऊंड विच ऍक्ट्स ऍज ऍसिड एज वेल एज बेस, दीज कंपाऊंड्स आर कॉल्ड एज अ एम्फोटेरिक कंपाऊंड्स. म्हणजे ह्या कंपाऊंडला आपण काय नाव देतो? एम्फोटेरिक स्पेसिस किंवा एम्फोटेरिक कंपाऊंड्स. मग एम्फोटेरिक कंपाऊंडचं बेस्ट एक्झाम्पल आपल्याकडे आहे वॉटर. आता ते वॉटरची रिएक्शन कशी असेल? समजा वॉटरचे दोन मोलिक्युल एकामेकाशी कंबाईन झाले. एकामेकाशी कंबाईन का होणार? तर हा वॉटर स्वतःमधला प्रोटॉन इकडे जर दिला तर ह्याचं काय, ह्या वॉटरनं स्वतःमधला प्रोटॉन ह्याला दिला तर इथं काय तयार होईल बघा? H3O प्लस, आणि ह्याच्यापासून काय शिल्लक राहिलं? OH मायनस. आता गमत बघा, यानं प्रोटॉन दिला म्हणजे हा कोण? ऍसिड. यानं प्रोटॉन घेतला म्हणजे हा कोण? बेस. वॉटर मॉलिक्युल ऍसिड आणि बेस दोन्ही म्हणून काम करतो. दॅट्स व्हाय दिस इज कॉल्ड एज अ एम्फोटेरिक कंपाऊंड अँड दिस इज द एम्फोटेरिक नेचर ऑफ द वॉटर. आता एम्फोटेरिक नेचर बघितल्यानंतर आपल्याला इथे एक नवीन टर्म बघायचा आहे, दॅट इज द कॉन्जुगेट ऍसिड बेस. आता कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर म्हणजे काय असतात? थोडासा कन्फ्युजिंग टर्म आहे, व्यवस्थित समजून घ्या. आपण रिएक्शन परत तीच पाहूया. HCl प्लस अमोनिया, इथं तर रिव्हर्सिबल एरो नको आता लगेच रिव्हर्सिबल दाखवायला. इथं काय करूया? NH4 प्लस तयार होईल म्हणजे अमोनियम आयन आणि क्लोराइड आयन्स तयार होतील. आता ह्याचा ऍसिड कोण आहे बेस कोण आहे बघूया. ह्या HCl न स्वतःमधला प्रोटॉन याला दिलाय, साहजिक आहे हा कोण असणार आहे? तुमचा ऍसिड. ह्या अमोनियानं प्रोटॉन घेतलेला आहे म्हणजे हा कोण? तुमचा बेस. HCl अमोनिया सोबत कंबाईन झाले ना, अमोनियम आयन आणि क्लोराइड आयन तयार झाले. हे दोघं एकमेकाशी कंबाईन काय तयार, अमोनियम क्लोराइड वगैरे तयार होणार, ते ठीक आहे. पण आता आपल्याला हे फक्त आयन्सच बघूया. जर आपण असं केलं की इकडून इकडे रिएक्शन मध्ये हा ऍसिड आणि हा बेस आहे, जर आपण एक इमॅजिन केलं की ही रिएक्शन रिव्हर्स झालेली आहे. आता ही रिएक्शन रिव्हर्स होणार नाहीये, परंतु अगदी 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 थोड्या प्रमाणात ही रिव्हर्स होईल. रिएक्शन होणारच नाही असं नाही, अगदी थोड्या प्रमाणात रिव्हर्स रिएक्शन होईल. आणि ही जर रिएक्शन आपण रिव्हर्स कन्सिडर केली तर ही इक्विलिब्रियम मध्ये येईल. आता रिव्हर्स रिएक्शन जर कन्सिडर केली तर इकडून बघा, फॉरवर्ड रिएक्शन मध्ये हा ऍसिड होता आणि हा बेस होता. आता आपण अशी रिएक्शन कन्सिडर करूया. जर रिव्हर्स रिएक्शन कन्सिडर केली तर काय झालं? ह्या अमोनियम आयननं स्वतः मधला प्रोटॉन Cl मायनस ला देऊन अमोनिया आणि HCl तयार केलं का बघा. मग जर हा अमोनियम आयन इकडून इकडे जाणाऱ्या रिएक्शन मध्ये जर काय देत असेल? H प्लस दुसऱ्याला देत असेल तर ह्याला आपण काय नाव देऊया? ऍसिड. हाच क्लोराइड न काय केलेला आहे? ह्याच्याकडून इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन नाही, H प्लस प्रोटॉन घेतलेला आहे म्हणून हा काय झाला? तुमचा बेस झाला. मग या रिएक्शन मध्ये जर तुम्ही बघितले दोन ऍसिड दिसतात, तुम्हाला इकडे एक ऍसिड आहे इकडे एक ऍसिड, दोन बेस दिसतील, इकडे एक ऍसिड इकडे एक बेस इकडे एक बेस. मग दोन ऍसिड दोन बेस, ह्यातल्या ह्या ऍसिड बेसच्या जोडी जी असते दॅट इज कॉल्ड एज अ कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. ह्याला आपण काय नाव देतो? कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. आलं लक्षात? आता कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर कशा ओळखायच्या? तर एक कॉन्जुगेट ऍसिड बेस ओळखण्यासाठी क्रायटेरिया देऊ. एक ऍसिड घ्या आणि त्या ऍसिड मधून आपण काय करूया? प्रोटॉन काढून घेऊया. कुठलंही ऍसिड घेतलं त्यातून जर प्रोटॉन काढला तर जे काय शिल्लक राहील दॅट इज कॉल्ड एज अ कॉन्जुगेट बेस. आता वरच्या रिएक्शन मध्ये बघा, हे ऍसिड आहे का? ह्या ऍसिड मधून आपण H प्लस काढून घेतला, तो कुठे ऍड केला तर नंतर बघू. ह्यातून जर H प्लस काढून घेतला तर ह्याच्यापासून Cl मायनस तयार झाले का बघा. दिस इज द कॉन्जुगेट बेस ऑफ दिस ऍसिड. लक्षात आलं? कॉन्जुगेट बेस ओळखण्याचं क्रायटेरिया काय? कुठले ऍसिड घ्या, त्या ऍसिड मधून H प्लस काढा, जे काही शिल्लक राहिले तुमचं कॉन्जुगेट बेस असणार. आता एक बेस घेतला तर त्या बेस मध्ये तुम्ही काय करायचं? प्रोटॉन ऍड करायचा आणि जे काही नवीन तयार होईल ते त्या बेसचं काय असणार आहे? कॉन्जुगेट ऍसिड असेल. आलं लक्षात? आता बघा, हे बेस आहे, ह्या बेस मध्ये ह्या ऍसिड मधला H प्लस ऍड झाला, ह्या बेस मध्ये किंवा अमोनिया मध्ये इकडून H प्लस ऍड झाल्यानंतर इथं काय तयार झालं? NH4 प्लस. मग ह्या अमोनिया मध्ये H प्लस ऍड करून हे तयार झालं का? दिस इज द कॉन्जुगेट ऍसिड ऑफ दिस बेस. आलं लक्षात? कॉन्जुगेट ऍसिड बेस ओळखायचं क्रायटेरिया लक्षात आलं का? कॉन्जुगेट बेस कसं? ऍसिड मधून H प्लस काढा, राहील ते कॉन्जुगेट बेस. कॉन्जुगेट ऍसिड कसं? बेस मध्ये H प्लस ऍड करा, जे काही नवीन येईल ते कॉन्जुगेट तुमचं ऍसिड असणार आहे. आता कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर जर ओळखायचे असतील तर आपण काही एक्झाम्पल्स घेऊया. बघा,
HClच एक्झाम्पल घ्या. HCl, ह्या HCl पासून ह्याचं काय होणार आहे, Cl मायनस तयार होईल. ह्या HCl मधून आपण H प्लस काढला तर हे काय झालं, Cl मायनस. मग ह्याला आपण ऍसिड म्हणाल तर हे काय झालं, तुमचं कॉन्जुगेट बेस तयार झालं. आता उलट बघा, ह्यानं काय केलेलं आहे, ह्या Cl मायनस ने H प्लस घेऊन हे तयार केलं, म्हणजे हा काय तुमचा बेस म्हणालो तर ह्या बेस मध्ये म्हणजे Cl मायनस मध्ये आपण H प्लस ऍड करून हे तयार केले का, दिस इज द कॉन्जुगेट ऍसिड ऑफ दिस बेस. मग ह्या HCl आणि Cl मायनसला आपण कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर म्हणू शकतो. आता दुसरं एक एक्झाम्पल काय करूया आपण, आता कुठलं NH4 अमोनियाचं घेतलं होतं आपण, NO3 मायनस एक्झाम्पल घेऊया. NO3 मायनस आणि HNO3. आता NO3 मायनस आणि HNO3 कसं असेल बघा, हा NO3 मायनस आहे, ह्याच्यामध्ये काय ऍड झालेला आहे, H प्लस ऍड झालेला आहे. ह्या NO3 मायनस न कुणाकडून तरी H प्लस घेतला म्हणून हा काय झाला तुमचा बेस, आणि ह्या बेस मध्ये H प्लस ऍड केलं हे तयार झालं म्हणून हे तुमचं काय झालं, कॉन्जुगेट ऍसिड झालं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की HNO3 इज द कॉन्जुगेट ऍसिड ऑफ द बेस NO3 मायनस नायट्रेट. आलं लक्षात. आता जर आपण इकडून इकडे पाहिलं हे HNO3 आहे, ह्या HNO3 ने H प्लस दिलाच नाही कुणाला तर म्हणून हे तयार झालं का, मग ह्यानं दिला म्हणजे हा काय झाला तुमचा ऍसिड, तर ह्या ऍसिडचं कॉन्जुगेट बेस हे झालं. दिस इज द कॉन्जुगेट बेस. कसं, ऍसिड मधून H प्लस काढला की राहिलेलं सगळं असेल तर तुमचं कॉन्जुगेट बेस असणार. म्हणजे याला आपण बेस म्हटलं तर कॉन्जुगेट ऍसिड हे असेल, आणि याला आपण ऍसिड म्हटलं तर कॉन्जुगेट बेस हे असणार. तुम्ही याला कुणालाही ऍसिड बेस, कुणालाही ऍसिड नसतं, एकाला ऍसिड म्हटलं तर दुसरा कॉन्जुगेट बेस आला, दुसऱ्याला बेस म्हटलं तर ह्याचं कॉन्जुगेट ऍसिड इकडे असणार आहे. आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देतो, ते एक्झाम्पल्स मला सोडवून दाखवा, त्याची कॉन्जुगेट ऍसिड बेस मला तुम्ही लिहून दाखवा. काय करूया, काही स्पेसिस देतो मी तुम्हाला, त्याचं कॉन्जुगेट ऍसिड इकडे असेल आणि त्याचं कॉन्जुगेट बेस मी तुम्हाला इथं लिहायचं आहे. स्पेसिस काय काय बघा, HCO3 मायनस, HS मायनस अँड NH2 मायनस. आता ह्याचं कॉन्जुगेट ऍसिड हे बेस असेल तर ह्या बेसचं कॉन्जुगेट ऍसिड कसं तयार करायचं, ह्याच्यामध्ये काय करायचं मी H प्लस ऍड करायचं, ह्याच्यात H प्लस ऍड केलं की काय झालं तुमचं H2CO3. ह्याचं कॉन्जुगेट समजा ह्याला आपण बेस, ह्याला आपण ऍसिड म्हणतो, ह्याचं कॉन्जुगेट बेस कसं होणार, ह्यातून H प्लस रिमूव्ह करा, ह्यातून H प्लस रिमूव्ह केला तर हे काय राहील तुमचं CO3 मायनस राहील. आता अगेन ह्याचं कॉन्जुगेट ऍसिड तयार करायचं, ह्याचं कॉन्जुगेट ऍसिड कसं करणार, तुम्ही H प्लस ऍड करा, H प्लस ऍड केलं की हे काय झालं तुमचं H2S. ह्याचा कॉन्जुगेट बेस कसा करणार, ह्याच्यातून तुम्ही काय बाहेर काढणार, H प्लस बाहेर काढलं की S2 मायनस राहील. आता तुम्ही म्हणा एकाच कंपाऊंडचा ऍसिड बेस तयार कसं होऊ शकतं, एम्फोटेरिक नेचर आहे ना यांची, निगेटिव्ह चार्ज असते ते प्रोटॉन घेतीलच असं काय नाही, याच्यात प्रोटॉन आहे ना, देऊ पण शकतात. आता ह्याचं कॉन्जुगेट ऍसिड अगेन काय होईल बघा, NH3 होईल. ऍसिड बेस मध्ये काय करायचं आहे, आपण प्रोटॉन ऍड करायचं म्हणजे NH3 होईल. आता ह्यातून सुद्धा तुम्ही काय बाहेर काढणार आहे, एक प्रोटॉन बाहेर काढला की ह्याचं कॉन्जुगेट बेस तयार होईल, दॅट इज कॉल्ड एज NH2 मायनस. लक्षात आलं. आता हे झालं तुमचं कॉन्जुगेट ऍसिड बेस. अजून एक एक्सरसाइज मी तुम्हाला देतोय, तो एक्सरसाइज कसा असेल बघा, मला काय करा तुम्ही कॉन्जुगेट बेस फाइंड आउट करून दाखवा. फाइंड द कॉन्जुगेट बेस फॉर H2S, HS मायनस अँड HCl. आणि अजून एक एक्सरसाइज आहे, तुम्ही फाइंड द कॉन्जुगेट ऍसिड फॉर दी फॉलोइंग स्पेसिस. आता पुढल्या स्पेसिस साठी आता ऍसिड मला कोणाकोणाच दाखवायचं, तुम्ही HPO4 मायनस, NH3 अँड लास्ट वन SO4 मायनस. चला हा एक्सरसाइज कंप्लीट करूया आपण. काय करायचं बघा, आपल्याला कॉन्जुगेट बेस करायचा. कॉन्जुगेट बेस कोणापासून तयार होणार, ऍसिड पासून. आणि ऍसिड पासून कॉन्जुगेट बेस कसं करणार, ऍसिड मध्ये H प्लस काढा ना, ह्याच्यातून H प्लस काढला तर तुमचं कॉन्जुगेट बेस काय झालं HS मायनस. ह्याच्यातून H प्लस काढा काय आलं S2 मायनस. ह्याच्यातून H प्लस काढा CN मायनस. सी दीज आर द कॉन्जुगेट बेसिस फॉर दिस ऍसिड्स. आता काय पाहिजे तुम्हाला, कॉन्जुगेट ऍसिड. कॉन्जुगेट ऍसिड कसं करणार, तुम्ही बेस मध्ये H प्लस ऍड करायचा, हा याच्यात H प्लस जर ऍड केला तर काय होईल तुमचं H2PO4 मायनस. ह्याच्यामध्ये H प्लस ऍड केला NH4 प्लस, आणि ह्याच्यामध्ये H प्लस ऍड केला
HSO4 minus. See, these are the conjugate acids for these bases. आय होप की हे तुम्हाला लक्षात आलेलं असावं. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, ह्या लॉरी ब्रॉन्स्टेड कॉन्सेप्टची लिमिटेशन्स बघायचे आहेत. एक लिमिटेशन किंवा दोन लिमिटेशन्स म्हणू शकतो आपण. लिमिटेशन्स काय आहेत, काही काही कंपाऊंड्स आहेत की ज्यांचं नेचर ऍसिडिक आहे, पण ते ऍसिडिक नेचर या आपल्या लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट नुसार आपण काय करू शकत नाही, एक्सप्लेन करू शकत नाही. कुठले कुठले आहेत बघा. BF3 हे ऍसिड आहे, पण आपण लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट नुसार काय करू शकत नाही, हे एक्सप्लेन करू शकत नाही. दुसरा SnCl4 आहे. तिसरं एक निकेल आहे. ह्या सगळ्या गोष्टी, हे जे सगळी कंपाऊंड्स आहेत, FeCl3 आहे बघा. ही सगळी ऍसिड्स आहेत, पण हे सगळे ऍसिड आपण लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट नुसार काय करू शकत नाही, एक्सप्लेन करू शकत नाही. कारण लॉरी ब्रॉन्स्टेड नुसार H+ देणारा ऍसिड आहे. H+ द्यायला यांच्याकडे प्रोटॉन आहे का, नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे काय, कार्बोनिल म्हणून एक ग्रुप आहे. कार्बोनिल ग्रुप आर द बेस्ट बेस, पण अकॉर्डिंग टू द लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट आपण हा बेस म्हणून एक्सप्लेन करू शकत नाही. का तर ते काय करू शकत नाही, H+ घेऊ शकत नाही. मग ही दोन लिमिटेशन्स आहेत कुणाची, तर लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्टची. ही दोन लिमिटेशन्स लिहून घ्या. आय होप की हे लेक्चर समजलेलं असेल. आपण बाकीचं आहे ते पुढील लेक्चर मध्ये कंटिन्यू करूया. ओके, थँक्यू.